2 decision pending. 2 bowling. Janai win the toss and elected to field first. ओके, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आपल्याकडे वेळ कमी आहे. सेमी नंबर 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एका बाजूनं फायनल मध्ये दाखल होताना टीम आपण पाहिलेले आहे. रेशमाताई एंटरप्राइजेस हा संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल आहे. दुसरा संघ कुठला हे आपल्याला पाहायचं. चौथं पर्व आणि चौथ्या पर्वाच्या अखेरचे काही सामने मैदानावरती बाकी आहे. बागेश्वर प्रीमियर लीग 2026 चौथ्या वर्षामध्ये क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि पाहायचं आता काय घडेल, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. माऊली इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. अनेक क्रीडा रसिक माऊली इव्हेंट्स लाईव्हला जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. खरं तर पहा, इथे क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. यानंतर एक सामना बाकी आहे. सूचना येते ऑर्गनायझर कमिटीची, अन्यथा एकाच षटकात सामना होईल. फायनल आपण 2 षटकात घेऊ. ऑफिशियल झाला समीर सर. फिल्डिंग लावून घ्या. अजय लाव ना लवकर फिल्डिंग. फायनल होणारच नाही यार 2 ओव्हरची. मग 4 बॉलाची करण्यात येईल, नाही तरी पटापट लावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामी जोडी मैदानावरती महेश दाखल आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय मॅच चालू होतीये. गोलंदाजी मार्कवरती अजय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला आपण पाहतो महेश. काय घडणार आहे? 2 षटकांचा हा सामना. गोलंदाज तयार होत आहे. थोडं फास्ट केला. पहिला बॉल आपण पाहतो अवांतर व्हाईट बॉल. पहिली धाव अतिरिक्त आहे. अवांतर धाव येताना पाहायला मिळते. आदरणीय नाना साबळे, सुरेश नाना साबळे या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. दादांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. प्रसिद्ध उद्योजक तथा आपलं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. मॅच आपण चालू ठेवा. समाजसेवक आणि खरं तर जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतो सुरेश नाना साबळे यांच्याकडे पाहिलं जातं. दादांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर आपण पाहतो रोहन. रिव्हर्सचा प्रयत्न होता, निसटला यष्ट्यांच्या माग. विना सायास वाईट +4. 5 धावा आहेत. सुरेश नाना साबळे या ठिकाणी आपण पाहतो सर्वांचं लाडकं खंबीर नेतृत्व आणि कर्तृत्व. मुरबाड नगरीचे प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक दादांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. यस 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 विकेटचं पतन. फलंदाज बा कुणाल न्यू बॅटर इन होतील मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वेळ घेऊ नका. गोलंदाज तयार. या बेटचा बॉल स्कूप केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे आणि पाहायचंय काय घडलंय. येतोय चौकार. 4 रन. मिस्डफील्ड आगलत आलेली आहे. 4 धावा येतील. संघाची धावा संख्या 15 या धावा संख्येवरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 1 इथे मार्गस्थ असताना महेश, तर दुसऱ्या बाजूला कुणाल. रिव्हर्सचा प्रयत्न. राहुल आहेत बॉल खाली. चेंडू शोधतच राहिले. 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. 16. SM वॉरियर्स. या वेळचा बॉल गॅप मध्ये चांगला स्ट्रोक. महेशच्या बॅट मधून आलाय. चौकार. षटक संपलेला आहे. षटकामध्ये गोलंदाजी थोडस परिवर्तन. राहुल गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. समोर कुलानला आपण पाहतो कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 1 षटक संपलेला आहे. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे बलाढ्य धाव संख्या
SM वॉरियर्सनं उभी केली आहे, पण दुसऱ्या बाजूनं रोख लावला जाईल का जनाई 11च्या माध्यमातून. या बेसचा बॉल पाहायचंय तिथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये वन बाउन्स चौकार. आई बागेश्वरी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संतोष दादा शेलार साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादा या ठिकाणी सन्मान मात्र आपल्या शुभ असते जो मात्र संपन्न होणार आहे. आई 2 मिनिटे डीजे आई बागेश्वरी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष संतोषजी शेलार यांचे शुभ असते आदरणीय सुरेश दादा साबळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. 32 धावा बलकावरती आहेत. कुणाल काय जबरदस्त बॅटिंग करतायत. खरं तर ही स्पर्धा आयोजित करत असताना ज्यांनी आतून कष्ट घेतले आहेत आई बागेश्वरी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष संतोषदादा शेलार यांच्या शुभ असते हा शुभ सन्मान इथे संपन्न होतो. 4 बॉल 4 चौकार जे मात्र मैदानावरती येत आहेत. 36 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. 2 बॉल बाकी आणि पहा 4 चौकार या ठिकाणी कुणालने खेळलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतो. राहुल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस आणि सरळ यष्ट्यांवरती फलंदाज होतोय क्लीन बोल्ट विकेट. दुसऱ्या बाजूला SM वॉरियर्स या 2 संघांदरम्यान. तर SM वॉरियर्स आतापर्यंत काय बॅटिंग केली आहे. सुंदर बॅटिंग आपण मैदानावरती पाहतो. पलाट्य धावत संख्या उभी केली 36. तर आता अंतिम चेंडू नवीन बॅटर इन होत आहेत मैदानाच्या मध्ये. ते कशा प्रकारची कामगिरी करतील हे आपल्याला पाहायचंय. फुलटॉस आणि शेवटचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न होईल का तिथे नकार. सिंगल वरती समाधान आणि याचबरोबर आपण पाहतो पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती 37,38 रनचं 2 षटकाने 38 बनवायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. क्विक थोडस फास्ट चला. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी आपण लगेच मैदानावरती यायचं. चला सलामीची बॅटर मैदानाच्या मध्ये. मनीष आणि अजय. महेश गोलंदाजी मार्गवरती पहिलाच बॉल डॉट. पहिला चेंडू निर्धाव. लक्ष मोठा आहे म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. फुलटॉस बॉल आणि येतोय चौकार. वाह काय अदाकारी. जबरदस्त अदाकारी या ठिकाणी आपण पाहतोय. या मॅचचा बॉल गॅप मध्ये आणि सुसाट वेगात एक्स्ट्रा कव्हरला बॅक टू बॅक दुसरा 4. सुंदर बॅटिंग. व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय सुरेशनाथ साबळे. खरं तर मुरबाड नगरीचे प्रसिद्ध उद्योजक तथा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. सलगचे 2 चौकार नंतर आपण पाहतो थोडंसं शांत खेळ. कमबॅक चांगल्या रीतीचं होताना पाहायला मिळेल. चेंडू डॉट येतोय. या बेसचा बॉल परत एकदा गॅप मधून सुसाट वेगात बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. चौकार. थँक्यू डीजे. भरपूर चांगलं नृत्य या ठिकाणी आपण पाहतो माधवजी ठाकरे यांच्या माध्यमातून. यावेळेस 1 धाव येते आणि सिंगल बरोबरच आपण पाहतो संघाची धावत संख्या पुढे गेलेली आहे 13 ह्या धावत संख्येवरती.
ओव्हर नंबर 1 इथे कंप्लीट होणार आहे. पहिलं षटक संपलं, 13 झालेले आहेत. 38चा पाठलाग करत असताना अजून बराच संघर्ष बाकी आहे. अजूनही आपण पाहतो शेवटचे 6 चेंडू आणि 25ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 25. चला बॉलर, यानंतर फायनलची मॅच आपण पाहणार आहोत आणि रेश्मा एंटरप्राइजेस आपण सर्व खेळाडू घेऊन या ठिकाणी लगेच संपर्क साधा. रेश्मा एंटरप्राइजेस या मॅचचा बॉल तिथे विकेट. चला बॅट्समन थोडीशी काय करा. रेश्मा एंटरप्राइजेस, चला सर्व खेळाडू. रेश्मा एंटरप्राइजेसचे सर्व खेळाडू चला. या मॅचचा बॉल तिथे लॉफ्ट केला, षटकार आलाय पण विकेट आहे. आता सामना थोडासा बदललेला आहे. चला बॅट्समन लवकर चला. हो, प्रत्येक फलंदाज आता इथे षटकारच ठोकतोय. गौरव नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये महेश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहे. त्याचा सामना थोडासा इथे फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाते, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न महेश गौरव मैदानाच्या मध्ये आहे. पहा महेश यांनी आज संपूर्ण 17 मध्ये काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग. येतोय चौकार आणि याचबरोबर आता हा अंतिम चेंडू या मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करेल. एक चेंडू बाकी आहे तर फायनल मध्ये दाखल होते SM वॉरियर्स. अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल मलपेकर, तो आपण शेवटलाच देऊ आता. ओके, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल मलपेकर. या लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो आणि मी नंतर का